पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। बार्शी शहराजवळ बार्शी परांडा मार्गावर सोमवारी सकाळी घडलेल्या थरारक घटनेने बार्शी हादरली आहे। ऋषिकेश पाटील यांनी आपल्या पत्नी धनश्री पाटील हिचा भर रस्त्यातच चाकूने तिची निर्गुण हत्या केली। पत्नीची हत्या केल्यानंतर पती ऋषिकेश पाटील स्वतःहून बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला आहे। चारित्र्याच्या संशयावरून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत दिवसभर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती। भर रस्त्यात पत्नीची निर्गुण हत्या केल्याने संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला आहे। भर रस्त्यात 50 वार केले, त्यानंतर रस्त्यावरच गळा चिरला। ऋषिकेश पाटील यांनी पत्नीसोबत अनेक महिने संसार केला, मात्र गळा चिरताना त्याला थोडीही दया आली नाही। बार्शी परांडा मार्गावर ये-जा करणाऱ्या लोकांनी लांबून सोडवण्याचा प्रयत्न केला। डोक्यात सैतान घुसलेल्या पतीने पत्नीचा जीव जाईपर्यंत तो वार करत राहिला आणि शेवटी गळा चिरला। दोघेही पती पत्नी उच्च शिक्षित आहेत। दोघेही वित्त क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत आहेत। प्राथमिक माहितीनुसार धनश्री या बँक मॅनेजर पदावर कार्यरत होत्या। पती ऋषिकेश पाटील आणि पत्नी धनश्री पाटील यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता। वाद होताना अनेकदा ऋषिकेश पाटील यांनी धनश्रीला मारहाण केल्याची प्राथमिक माहिती मिळाली, परंतु मागील 2 दिवसापासून वाद चिघळले होते। सोमवारी धनश्री पाटील या नेहमीप्रमाणे बँकेकडे निघाल्या होत्या, पण वाटेत मृत्यू पतीच्या वेशभूषेत वाट पाहत होता। बार्शी परांडा मार्गावर संतापाच्या भरात ऋषिकेशने पत्नी धनश्रीवर चाकूने सुमारे 50 वार केले। धनश्री रक्ताच्या थारोळ्यात पडली। शेवटी ऋषिकेशने तिचा गळा चिरला। बार्शी परांडा रोडवर ऋषिकेश ज्यावेळी धनश्रीवर वार करत होता त्यावेळी थरारक दृश्य पाहून काही लोकांनी पळ काढला, तर रस्त्यावरील काही नागरिकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला। डोक्यात सैतान घुसलेल्या राक्षस पतीनं मात्र नागरिकांना धमकावत मागे हटवले। धनश्रीने जाग्यावरच जीव सोडला। दोघांनी काही महिन्यापूर्वीच प्रेमविवाह केला होता। प्रेमविवाहाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने बार्शीसह सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होतीये। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।